मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकताय माझी कथा. एक होता परमेश्वर. मागच्या भागात आपण बघितलं होतं की कीर्तिवर्मननी स्वतःच्या राज्याची घडी नीट बसवली. पुलकेशीचा मृत्यू झाला होता. पण कीर्तिवर्मनला 4 मुलीच होत्या. त्यामुळे तो दुसऱ्या लग्नाच्या विचारात होता. पुढे काय झालं बघूया. पण त्यापूर्वी सबस्क्राईब केलं करा की, आणि एक लाईक करा, शेअर करा इतरांबरोबर. हा, सुरू करूया. कीर्तिवर्मननं सर्वात आधी बनवासी जिंकून घ्यायचं ठरवलं. त्यासाठी फुटून अजयवर्मनकडे गेलेल्या कृष्णवर्म्याच्या सरदारांचा एक एक करून बिमोड करणं गरजेचं होतं. त्यासाठी त्यांना एकमेकांपासून दूर करायची गरज होती. याच्यासाठी कीर्तिवर्मननं नेमणूक केली शंभूची. शंभू हा एक तरुण सरदार. शंभूच्या हाताखाली घोडदळाचं एक पथक होतं. या पथकाला चित्रदुर्गच्या परिसरात धुमाकूळ घालायला पाठवलं. चित्रदुर्गचा आजूबाजूचा प्रदेश हा प्रभंजनच्या अखत्यारीत होता आणि प्रभंजन बनवासीमध्ये होता. शंभूला साथ द्यायला कीर्तिवर्मननं सुविक्रमला पाठवलं. दोघांपैकी एकानं संरक्षण करायचं आणि दुसऱ्यानं चित्रदुर्गचा परिसर लुटायचा. अशी आलटून पालटून कामगिरी होती. दोघांनी आपलं काम चोख बजावलं. चित्रदुर्गच्या संरक्षणासाठी प्रभंजननं लवकरच बनवासी सोडलं. मोठ्या सरदारांना त्यांच्या परिसराच्या संरक्षणासाठी जावंच लागेल, अशा प्रकारे कीर्तिवर्मननं त्यांचे प्रदेश लुटायला सुरुवात केली. बनवासीमधलं सैन्य नकळत कमी होत गेलं. ठरल्या दिवशी कीर्तिवर्मननं अचानक बनवासीवर हल्ला चढवला. त्याचं राज्यभर पसरलेलं सैन्य आता बनवासीपासून दूर होतं. सगळीकडून जरी सैन्य बनवासी या दिशेला धावलं तरी बनवासीचा तट आता पूर्वीसारखा मजबूत नव्हता. बनवासीला संरक्षक दरवाजे, कमानी काहीही नव्हतं. सगळीकडून बनवासीमध्ये घुसू लागलेल्या कीर्तिवर्मनच्या सैन्याला थांबवणं वृंदावन आणि अजयवर्मनला अशक्य झालं. तरीही ते लढत राहिले. पण अजयवर्मनची हानी खूप होऊ लागली. बनवासीच्या भोवती कीर्तिवर्मनची पकड घट्ट होत होती. बनवासीच्या दिशेनं येणारे रस्ते त्याच्या फौजेनं बंद केले. त्यामुळे दूर गेलेले सरदार सहजीनं परत बनवासीच्या रक्षणासाठी येऊ शकले नाहीत. आपापल्या भागात गेलेले सरदार तिथेच अडकून पडले. आता अजयवर्मनला शरण यावंच लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली. अचानक कीर्तिवर्मनचा वकील अजयवर्मनच्या भेटीला आला. त्यानं स्पष्टपणे सांगितलं, राजकुमार अजयवर्मन, एका झडपेत आम्ही तुम्हाला तुमच्या राज्यासह नष्ट करू शकतो. पण तुम्हाला नष्ट करण्यापेक्षा तुम्ही जर महाराज कीर्तिवर्मन यांचं मांडलिकत्व पत्करायला तयार असाल तर महाराज कीर्तिवर्मन तुम्हाला आपल्या बाजूला घेण्यात तयार असतील. आपली ताकद कीर्तिवर्मनपेक्षा खूप कमी आहे याची अजयवर्धनला जाणीव होती. त्यानं तहाला मान्यता दिली. बनवासीमध्ये कीर्तिवर्मनच्या आशीर्वादानं अजयवर्मनचं राज्य स्थापन झालं. बनवासी आणि आजूबाजूच्या 100 गावात त्यानं राज्य करावं, पण कीर्तिवर्मनच्या राज्यात घुसखोरी करू नये आणि दरवर्षी 20,000 सुवर्ण मुद्रांची खंडणी कीर्तिवर्मनला द्यावी. कीर्तिवर्मन जेव्हा लढाईला निघेल तेव्हा 5,000 सैन्य घेऊन त्यानं मदतीसाठी हजर राहावं. या अटींवर अजयवर्मन कीर्तिवर्मनचा मांडलिक म्हणून नेमला गेला. पण हा तह झाल्यावर काही काळातच वृंदावनचा खून झाला. कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं रात्री त्याच्या घरात घुसून त्याला खंजीरानं भोसकलं. त्यामागे मंगलेशचा हात असावा असा संशय व्यक्त केला गेला, पण कसलाही पुरावा नसल्यामुळं तो विषय तिथेच संपला. अजयवर्धन मांडलिक झाल्यावर बनवासीचा प्रश्नही संपला होता. कीर्तिवर्मन इतर राजांचा समाचार घ्यायला तयार होता. आधी दक्षिण कर्नाटकात जाऊन कीर्तिवर्मननं तिथल्या चोला राज्यकर्त्यांचा समाचार घेतला. आकाराने लहान असलेली चोला राज्य सतत पक्ष बदलत असत. पुलकेशीलाही असाच त्रास झाला होता. जो मोठा राजा त्यांच्या भागात येईल त्याच्याशी ते सख्य करीत. चोलांनी कीर्तिवर्मनला आपल्याला इतर राजांपासून संरक्षण देण्याची विनंती केली. चोलांच्या खर्चानं कीर्तिवर्मनचं 10,000 सैन्य चोलांच्या भागात कायमचं नेमलं गेलं. दक्षिणेतला मुष्कर हा गंगवंशाचा राजा होता. कीर्तिवर्मननं त्याच्याशी सुद्धा लढाई करून त्याला अडचणीत पकडलं, पण नंतर आपल्या बहिणीपैकी एक बहीण त्याला देऊन त्याला आपला मेहुणा करून घेतलं. तोही चालुक्यांचा मांडलिक झाला. दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. दक्षिण कर्नाटकावरील आक्रमणात चोलांपाठोपाठ अलूक आणि माद्रक राजांनाही कीर्तिवर्मननं शरण यायला भाग पाडलं. त्यानंतर कीर्तिवर्मननं आणखी दक्षिणेत जाऊन केरळमधल्या चेरा राजांवर हल्ला केला. चेरांची समझोता करून मग कीर्तिवर्मन पल्लवांवर हल्ला करायला सिद्ध झाला. कीर्तिवर्मनच्या वाढत जाणाऱ्या बळाला तोंड द्यायला पल्लव सेना तयार होऊ लागली.
राजकुमार सिंह विष्णू पल्लवांच्या सैन्याचं नेतृत्व करत होता. सेनापती विश्वतेचा मुलगा विश्वजित हा आता सेनापती होता. तो त्याच्या साथीला होता. चालुक्यांच्या बाजूला सैन्याचं नेतृत्व कीर्तिवर्मन स्वतः करत असला तरी त्याची भिस्त होती सेनापती मंगलेश्वर. मंगलेशच्या मदतीला इतर सरदार होतेच. चित्तूरच्या जवळ दोन्ही सैन्याची गाठ पडणार असं चित्र स्पष्ट दिसत होतं. पण कीर्तिवर्मननं मंगलेशला निम्म्या सैन्यासह चित्तूरच्या मागे 20 कोसांवर ठेवलं. मंगलेशचं सैन्य पुन्हा 2 भागात विभागून निम्म 2 कोस उत्तरेला आणि निम्म 2 कोस दक्षिणेला जाऊन थांबलं. बाकी सैन्याला घेऊन कीर्तिवर्मन स्वतः चित्तूरच्या 5 कोस मागे थांबला. समोर आलेल्या शिव विष्णूला कीर्तिवर्मनच्या प्रत्यक्ष सैन्याचा अंदाज आला नाही. त्यानं चित्तूर जवळ आल्यावर आपल्या सैन्याची व्यूहरचना करायला सुरुवात केली. कीर्तिवर्मनला 2 बगलांवरून झोडपून काढायचा त्याचा विचार होता. त्यानं विश्वजितला हे सांगितल्यावर विश्वजितचं मत वेगळं पडलं. युवराज, कीर्तिवर्मनला कमी लेखू नका. तो इतक्या सहजासहजी या डावाला बळी पडणारा नाही. पण तरुण रक्ताच्या शिवविष्णूला स्वतःच्या बळावर आणि बुद्धीवर विश्वास होता. त्यानं विश्वजितला कीर्तिवर्मनच्या उजवीकडून हल्ला करायला सांगितलं आणि आपण डावीकडून हल्ला करायला निघाल. आपल्या सैन्याच्या चिमट्यात आपण कीर्तिवर्मनला सैन्यासह चिरडून टाकू अशी त्याला खात्री होती. जशी शिवविष्णूची सेना हल्ल्यासाठी पुढे येऊ लागली तसं त्याच्या लक्षात आलं की कीर्तिवर्मनची थोडीशीच सेना चित्तूरच्या जवळ होती. मुख्य फौज अजून खूप मागं होती. पुढे आलेल्या सैन्यावर हल्ला करायला दोन्ही बाजूला पल्लव सेना येऊ लागली. त्याबरोबर सैन्याचा पुढे आलेला स्तंभ मागे हटू लागला. त्यांना माघार घेताना पाहून शिवविष्णूला चेव चढला. त्याने आपल्या सैन्याला पाठलाग करायचा आदेश दिला. विश्वजित सैन्याच्या डावपेचात मुरलेला. त्यानं परत एकदा शिवविष्णूला हल्ला थांबवण्याचा सल्ला दिला, पण तो न मानता शिवविष्णूनं पाठलाग चालू ठेवला. निरुपायानं विश्वजितला सुद्धा पाठलागात सामील होणं भाग पडलं. वेगानं मागे हटणाऱ्या कीर्तिवर्मनच्या सैन्यानं जवळजवळ 5 कोस माघार घेतली आणि अचानक दोन्ही बाजूनी कीर्तिवर्मनची मंगलेश बरोबर ठेवलेली सेना दिसू लागली. कीर्तिवर्मनच्या सैन्यानं माघार थांबवली आणि पुढे घुसलेल्या शिवविष्णूवर 3 बाजूनी जोराचा हल्ला चढवला गेला. लवकरच शिवविष्णूच्या सैन्याची फळी फुटली. शिवविष्णूचा हत्ती पिवळ्या वरा ध्वजाने वेढला गेला. आपला युवराज शत्रूच्या हाती पडणार या विचारानं अस्वस्थ झालेल्या विश्वजितनं चालुक्यांवर जोराचा हल्ला चढवला आणि कसा तरी शिवविष्णूला बाहेर काढलं. पण झालेल्या लढाईत विश्वजितला जबर जखमा झाल्या. सूर्यास्तापर्यंत कीर्तिवर्मननं शिवविष्णूला चित्तूरपेक्षाही मागं रेटलं होतं. आता आपण इथे थांबलो तर आपला पूर्ण नायनाट होईल हे शिवविष्णू जाणून चुकला. रातोरात त्यानं आणखी मागे जायचा निर्णय घेतला. सकाळी कीर्तिवर्मनच्या सैन्यानं पाहिलं तर शिवविष्णूच्या सैन्याचा कुठेच पत्ता नव्हता. शिवविष्णू जरी माघारी कांचीपुरमला गेला तरी या हल्ल्याची जबर किंमत पल्लवांना चुकवावी लागली. झालेल्या जखमांमुळे विश्वजितचा मृत्यू झाला. कांचीपुरमच्या दिशेने येणाऱ्या कीर्तिवर्मनला शरण जाण्याव्यतिरिक्त दुसरा कुठचाच उपाय नव्हता. लवकरच पल्लवांनी सुद्धा कीर्तिवर्मनचं मांडलिकत्व मान्य केलं. पल्लवांना नमवल्यावर कीर्तिवर्मन आता उत्तरेकडे जायला मोकळा झाला. दक्षिणेत त्याला एकही बलवान शत्रू राहिला नव्हता. कीर्तिवर्मननं बदामीला जाऊन सैन्याला काही दिवस पूर्ण विश्रांती दिली. पावसाळा उलटायची तो वाट पाहत होता. अश्विन उलटेपर्यंत पावसाचा जोर चांगलाच कमी झाला. मग कीर्तिवर्मन उत्तरेकडे जायला निघाला. त्याचं पहिलं लक्ष होतं कोकणातले मोरे. मोऱ्यांचं सैन्य कोकण किनारपट्टीवर मनमानी करत होतं. त्यांचा आधी बंदोबस्त करायची गरज होती. कोल्हापूर मार्गे कोकणात उतरायचं आणि त्याच वेळेला भटकळ होऊन आपलं आरमार कोकण किनारपट्टीला आणायचं अशी कीर्तिवर्मनची योजना होती. कोल्हापूर जवळ जमखिंडी इथे सेंद्रक राजे होते. कीर्तिवर्मननं सेंद्रकांवर चढाई केली, पण सेंद्रकांची ताकद फार नव्हती. सेंद्रक लगेचच शरण आले. सेंद्रकराज सेनानंद यानं आपली बहीण श्रुतिका हिच्याशी विवाह करायची कीर्तिवर्मनला विनंती केली. आधीच दुसऱ्या विवाहाशी विचार करणाऱ्या कीर्तिवर्मननं त्याला मंजुरी दिली. श्रुतिकाचा विवाह कीर्तिवर्मनची वाजत गाजत पार पडला. पण या सगळ्यात मोऱ्यांवरचा हल्ला थोडा लांबणीवर पडला. तरी कीर्तिवर्मनच्या सैन्यानं कोल्हापूरच्या परिसरातला आणि त्याच्या उत्तरेकडचा बराच भाग आपल्या ताब्यात आणला. त्याचा एक फायदा असा झाला की मोऱ्यांशी लढायला 3 मार्गांनी कोकणात सैन्य उतरवणं आता कीर्तिवर्मनला शक्य झालं असतं. दक्षिण सह्याद्रीची पूर्व बाजू जवळजवळ पूर्णपणे कीर्तिवर्मनच्या हातात गेली होती. मात्र मंगलेश हा काही प्रमाणात कीर्तिवर्मनची डोकेदुखी ठरायला लागला होता. तो कीर्तिवर्मनशी एकनिष्ठ होता. प्राणपणानं राज्याशी लढत होता, पण तो अत्यंत क्रूर होता.
हाती आलेल्या शत्रूची तो आधी पूर्णपणे बेइज्जती करून त्याच्या आत्मसन्मानाचा पूर्ण नाश करून मग त्याचा वध करी. शत्रूच्या प्रजेशी सुद्धा तो असाच क्रूरपणे वागे. त्याचा विवाह चोला राजघराण्यातील एका राजकन्याशी झाला होता. आता तरी त्याचं क्रौर्य कमी होईल असं वाटत होतं, पण नाही, तो तसाच क्रूर राहिला. लग्नानंतर वर्षभरात त्याला पुत्र झाला होता. त्याचं नाव ठेवलं होतं सुंदरवर्मन. पण सुंदरवर्मन सुद्धा क्रौर्यात बापाच्याच वळणावर गेला होता. मूल झाल्यावर मंगलेश सुधारेल असं इतरांना वाटलं होतं, पण तसं काहीही झालं नाही. इतर राजांशी तह करताना मंगलेशनं त्यांच्या प्रजेवर केलेले अत्याचार हा नेहमीच एक अडथळा होत राहिला. कोकणातले मोरे हे एक मोठं प्रस्थ होतं. जरी संख्येनं त्यांचं सैन्य फार मोठं नसलं तरी चिवट लढवय्ये अशी त्यांची ख्याती होती. कीर्तिवर्मननं वृद्ध सुकेतूला बोलावणं पाठवलं. काका, आपल्या शेजारच्या राज्यांबद्दल तुम्हाला जितकी माहिती आहे तितकी इतर कोणालाच नसेल. कीर्तिवर्मन म्हणाला, मला मोऱ्यांना पराभूत करायचंय. त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? सुकेतू हसला. महाराज, मोऱ्यांची ताकद समुद्रात आहे. वेगानं जाणारी शेकडो जहाजं त्यांच्या ताफ्यात आहेत. पण त्यांचा एक कच्चा दुवा आहे. कोकणात जरी मडगाव पर्यंत त्यांची सत्ता असली तरी त्यांची राजधानी उत्तर कोकणात साष्टी बेटांच्या समूहाजवळ पुरी इथे आहे. पुरीपासून मडगाव पर्यंत जमिनीची एक लांब लचक चिंचोळी पट्टी आहे, जिच्यात असंख्य नद्या आहेत. पण इथल्या बहुतेक नद्या फक्त पावसाळ्यातच दुथडी भरून वाहतात. एरवी त्यांना फारसं पाणी नसतं. त्यांच्या पूर्वेला सह्याद्री पर्वताची रांग आहे, पश्चिमेला समुद्र आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या सैन्याची हालचाल फक्त समुद्रातूनच वेगानं करता येऊ शकते. जमिनीवरून वेगवान हालचाल करणं त्यांना कठीण आहे. हाच त्यांचा कच्चा दुवा आहे. कीर्तिवर्मनला बाकी आवश्यक माहिती देऊन सुकेतून निरोप घेतला. कीर्तिवर्मन विचार करू लागला. सुकेतूने दिलेल्या माहितीनुसार पावसाळ्यात कोकण सैन्याच्या हालचालीवर मर्यादा होत्या. पण त्याच वेळेला मोऱ्यांची कोकणावरची पकड सैल करणं सोपं होतं. उलट पावसाळा नसताना सैन्य कोकणातून नेणं सोपं होतं, पण मोऱ्यांचं सैन्य सुद्धा समुद्रमार्गे वेगानं येऊ शकणार होतं. त्यामुळे अचूक वेळ साधणं गरजेचं होतं. कीर्तिवर्मननं यावेळी आपला आरमार वापरात आणायचं ठरवलं. त्यानं प्रभूतला मंगळुरात असलेला आरमार रत्नागिरीला स्वामीराजच्या बंदरात आणायला सांगितलं. त्याबरोबर हे सुद्धा सांगितलं की रत्नागिरीच्या दक्षिणेला मडगाव पर्यंत असलेल्या मोऱ्यांच्या आरमाराशी जर समुद्रात झडप झाली तर प्रसंगी लढाई करून त्यांच्या जहाजांचा नायनाट करून टाकायचा. चैत्र संपण्यापूर्वी आरमारातली किमान 50 लढाऊ जहाजं रत्नागिरीत पोचायला हवीत. प्रभूत 70 जहाजं घेऊन निघाला. यात निम्मी जहाजं पुलकेशीच्या काळात बांधलेली होती, तर बाकीची कीर्तिवर्मनच्या काळातली नवीन जहाजं होती. सर्व जहाजांवर लांब पल्ल्याची धनुष्य होती. शत्रूच्या जहाजावर मोठाली दगड फेकण्याची अश्मयंत्र होतं. इतर साधनं होती. ही जहाजं शिडांनी वेगात हालचाली करू शकत होतीच, पण अनुकूल वारा नसला तर त्याच्यावरचे खलाशी मोठ्या वल्ल्यांचा वापर करून ती चालवू शकत. जहाजाच्या तळाला मोठाले चिरे ठेवलेले होते, ज्यामुळे जहाजांना स्थैर्य येईल. पण गरज पडलीच तर अश्मयंत्राच्या सहाय्यानं हे चिरे शत्रूच्या जहाजावर फेकताही येत. ही सर्व 70 जहाजं दुहेरी बाणाच्या नजरेत निघाली. जुन्या जहाजांची एक बाणाकृती आतल्या बाजूला आणि नवीन जहाजं बाहेरच्या मोठ्या बाणाकृतीत. या रचनेमुळे इतर कुठल्याही आरमाराला एकटं जहाज गाठून हल्ला करणं अशक्य होतं. याच वेळेला कीर्तिवर्मनचं सैन्य सह्याद्रीच्या पूर्वेकडून उत्तरेला पसरत होतं. कोल्हापूरच्या उत्तरेला असलेल्या महाबळेश्वर पर्यंतचा परिसर आणि त्याच्या सैन्यानं जिंकून घेतला होता. दक्षिणेला आंबोली घाट, मध्ये आंबा घाट आणि उत्तरेला आंबेनळी घाट या 3 घाट रस्त्याचा वापर करून कोकणात 3 ठिकाणी सैन्य उतरवणं शक्य होतं. हे घाट कोकणाला जोडणारे व्यापारी मार्ग होते. त्याच्यावर मांडवी होती. वाचकांच्या माहितीसाठी सांगतोय, मांडवी या शब्दाचा खरा अर्थ जकात वसुली करायचं ठिकाण, जकात नाका, ऑक्ट्रॉय नाका आजच्या भाषेत. गोव्यापासून उत्तर कोकणापर्यंत जागोजाग मांडवी या नावाची अनेक गावं दिसतात. त्याचं कारण हेच, कारण ते सर्व जकात वसूल करण्याचे नाके होते. तर परत गोष्टीकडे येऊया. या मांडवीमधून घाटावर येणाऱ्या तसंच कोकणात जाणाऱ्या सर्व मालावर जकात गोळा केली जाईल. कीर्तिवर्मननं आपल्या सैन्याला मांडव्यांच्या जवळपासही न जाण्याची आज्ञा दिली होती. आपल्याला कोकणात उतरण्यात स्वारस्य नाही अशी समजूत मोऱ्यांची करून देणं हा यातला हेतू होता. अजयवर्मनचं सैन्य सह्याद्रीच्या पूर्वेलाच थांबलं होतं. पश्चिमेकडे जाण्याचा त्यांनी अजिबात प्रयत्न केला नाही. चैत्र उजाडला. कीर्तिवर्मन प्रभूत रत्नागिरीजवळ याची वाट पाहत होता. तो एकदा स्वामीराजच्या परिसरात येऊन पोहोचला की मग कीर्तिवर्मन कोकणावर सर्व मार्गाने एकाच वेळी हल्ला करणार होता. त्यानं मंगलेशला उत्तरेला महाबळेश्वर जवळ पाठवलं. तिथून कीर्तिवर्मनची आज्ञा झाली की आंबेनळी घाटानं त्यानं महाड गाठायचं होतं. कीर्तिवर्मन स्वतः आंबा घाटाच्या जवळ होता. तिथून तो खाली रत्नागिरीत उतरू शकत होता.
दक्षिणेला आंबोली घाटाजवळ त्यानं सुदर्शन नावाच्या एका तरुण अधिकाऱ्याला नेमलं होतं. त्यानं मालवण आणि आजूबाजूचा भाग जिंकायचा होता. मंगलेश, कीर्तिवर्मन आणि सुदर्शन एकाच वेळी हल्ला करणार आणि जर मोऱ्यांचं आरमार मदत करायला येऊ लागलं तर समुद्रात त्याला थोपवण्यासाठी प्रभूतनं यायचं अशी योजना ठरली. प्रभूत अंकोल्यापर्यंत व्यवस्थित आला. पुढे मडगाव. पुलकेशीच्या आजारपणात मडगाव मोऱ्यांनी जिंकून घेतलं होतं. बारदेशात त्यांच्या आरमाराची पकड होती. ते सहजपणे प्रभूतला उत्तरेकडे सरकू देणार नव्हते. त्यांच्याशी युद्ध टाळता आलं तर प्रभूतला हवं होतं. त्यामुळे अंकोल्याहून त्यानं समुद्रात आतवर जाऊन उत्तरेकडे सरकायचा बेत केला. त्यानुसार 70 जहाजांचा काफिला पश्चिमेकडे निघाला. 10-12 कोस खोल समुद्रात जाऊन मग उत्तरेकडे वळला. पण मोऱ्यांच्या आरमाराला या काफिल्याची बातमी मिळालीच. असं झालं. गंगाराम मासेमारी करायला आपली घोडी घेऊन समुद्रात गेला होता. खोल पाण्यात जाऊन विसवण किंवा वाम मिळाले तर पकडायचा असा त्याचा बेत होता. त्याच्या बरोबर आणखी 4-5 जण होते. रात्री उशिरा जमिनीकडून समुद्राकडे जाणाऱ्या मतलय वाऱ्यांची मदत घेऊन शीड उभारलं गेलं. दिवसा खारे वारे सुरू झाले की परतायचं असा त्यांचा बेत होता. टरारून फुगलेलं शीड जोडीला ओढत होतं. होडी वेगानं जात होती. पाठ फुटता फुटता गंगारामनं दूर समुद्रात काहीतरी पाहिलं. तो म्हणाला, जहाजं आहेत रा काशा, किती आहेत बघ तरी. काशानं डोळे चोळत बघितलं. अरे बाबो, 40 एक तरी असत्याल. इतकी समधी, काहीतरी गडबड आहे खास. गंगाराम म्हणाला आणि त्यांनी शिडांचे ताण वळवले. माशांच्या मागे जाण्यात अर्थ नव्हता. जहाजावरची पिवळी निशाणं परिचयाची वाटत नव्हती. चाच्यांची गलबत तर नव्हती हे नक्की, कारण चाच्यांची इतकी जास्त गलबत कधीच नसायची. फार तर 4 ते 5 गलबत एकत्र असायची. म्हणजे कुठल्या तरी आरमाराची जहाजं आहेत हे गंगारामनं ताडलं. आपण याच्या जास्त जवळ न जाणं उत्तम हे ओळखून त्यानं माघारीचा रस्ता धरला. एक होडी येत होती पण अचानक ती माघारी फिरली हे प्रभूच्या काफिल्यानं पाहिलं. पण एका होडीच्या मागे जाण्यात अर्थ नव्हता. वारा सोयीचा नव्हता. गलबत घेऊन होडीचा पाठला करणं जमलं नसतं. गंगाराम आणि त्याचे साथीदार जोरानं वल्ली मारत होते. वारा उलट असल्यामुळं त्यांनी शीड गुंडाळून ठेवलं होतं. होडी किनाऱ्याकडे जात होती. किनाऱ्याजवळ गेल्यावर गंगारामनं होडी बंदरापासून बाजूला असलेल्या मोऱ्यांच्या आरमाराच्या ठाण्याकडे घेतली. मोऱ्यांचा स्थानिक अधिकारी कचरू झाडाला टेकून बसला होता. धन्यानू, जहाजं जातात काय कितीतरी थैसून, गंगाराम म्हणाला. कचरून त्याच्याकडे बघितलं. खैसून रा गंगाराम, मिनी मासली पकडाय गेल तू, 30-40 तरी जहाजं आली खालसून कानडी भागात ना. पिवली निशाण आहे तीवर, खय जात्यात म्हणून कळला नाही माका. कचरून कान टवकारले. त्याची जास्ती पण असत्याल, नजर पोचल तिथवर जहाज दिसत होती. कचरू गडबडीनं उठला. वरिष्ठांकडे ही खबर तातडीनं पोचवायला हवी होती. लवकरच मोऱ्यांचं आरमार मडगाव बंदराबाहेर पडलं. भर समुद्रात मोऱ्यांचं आरमार पोहोचलं तोवर प्रभूत मडगाव ओलांडून पुढे गेला होता. त्यानं मागून काफिला पाहिला. वर मोऱ्यांचं निशाण होतं. त्याने ताबडतोब आपल्या आरमाराला तोंड फिरवण्याचा इशारा दिला. प्रभूच्या जहाजावरून निळा बावटा फडकावून इतर जहाजांना खूण केली गेली. शिडांचे ताण सैल झाले. जहाजं थांबली. मोऱ्यांचा आरमार जवळ यायला लागलं तसे त्याचे डोळे विस्फारले. गंगारामनं अतिशयोक्ती केली असावी असा मोऱ्यांच्या आरमाराचा समज होता, पण प्रत्यक्षात इथे कितीतरी जास्त जहाजं होती. मोऱ्यांच्या काफिल्यात जेमतेम 7 जहाजं होती. इतक्या मोठ्या काफिल्याशी झुंज घेणं त्यांच्या ताकदीच्या पलीकडे होतं. त्यांनी वळण्याची तयारी केली, पण प्रभूच्या काफिल्यातील जहाजं त्यांच्या दिशेने येऊ लागली. सर्वात पुढे असलेल्या जहाजावर सैनिक कसली तरी चौकट उभी करत होते. जवळ एक जण मशाल घेऊन होता. काय चाललंय कळत नव्हतं. इतक्यात त्या जहाजावरून सणसणत आलेला एक जळता बाण मोऱ्यांच्या जहाजावर येऊन घुसला. पाठोपाठ जळत्या बाणाचा वर्षाव होऊ लागला. मोऱ्यांची 2 जहाजं पेटली. त्यात भर म्हणून मोठमोठाले दगड अश्मयंत्राच्या साहाय्यानं फेकले जाऊ लागले. एका मचव्यावर पडलेला चिरा सरळ त्याची लाकडी तख्तपोशी फोडत समुद्रात निघून गेला. काय होतंय कळायच्या आत ते जहाज पाण्यात कलंडलं होतं. त्यांना तसंच सोडून बाकीच्या जहाजांनी मडगावच्या दिशेनं काढता पाय घेतला. मोऱ्यांचा आरमार कीर्तिवर्मनच्या आरमारापेक्षा कितीतरी मागासलेलं होतं. मडगावच्या उत्तरेला कुंभारजुवा इथे चंद्रवर्मन हा मोऱ्यांचा प्रमुख अधिकारी उपस्थित होता. त्याच्यापर्यंत बातमी पोचून आज्ञा येईपर्यंत आणखी 1 दिवस गेला. तोपर्यंत शक्य तितक्या वेगानं प्रभूत रत्नागिरीच्या दिशेला निघालाही होता. लवकरच स्वामीराजकडे पोहोचून त्यानं कीर्तिवर्मनला निरोप पाठवला. वैशाख प्रतिपदेला कोकणात उतरायचं कीर्तिवर्मननं नक्की केलं. तसा निरोप मंगलेश आणि सुदर्शनला पाठवला गेला. ठरल्या दिवशी तिन्ही घाटामधून कीर्तिवर्मनचं सैन्य कोकणात उतरू लागलं. इतक्या जोरदार हत्याची कसलीच अपेक्षा मोऱ्यांना नव्हती. मोऱ्यांची महाड, चिपळूण, राजापूर, देवगड ही सर्व महत्वाची बंदरं सहज कीर्तिवर्मनच्या हातात पडली.
या भागात इतका जोरदार हल्ला झाला असून चालुक्यांनी ही बंदरं जिंकलेत हे मोऱ्यांना राजधानी पुरीला समजलं तोवर वैशाख संपत आला होता. पुरीहून आरमार पाठवून रत्नागिरीत पोहोचेपर्यंत ज्येष्ठ अर्धाधिक उलटून जाणार आणि पावसाळा सुरू होणार याचा अंदाज मोऱ्यांना आला. समुद्र मार्गे सैन्य पाठवण्यात अर्थ नव्हता. जमिनीवरून जाणारं सैन्य पोचायला वेळ लागणार होता. गप्प बसून कीर्तिवर्मन पुढे काय करतो हे बघण्यापलीकडे मोरे काहीच करू शकले नाहीत. महाड आणि आजूबाजूच्या परिसरात मात्र मंगलेशनं अत्याचाराची परिसीमा गाठली. विरोध करणाऱ्यांची हत्या, स्त्रिया मुलींवर बलात्कार, कोणाचे हात कान नाक कापणं, कुठलंही क्रूर कृत्य त्यानं करायचं सोडलं नाही. मोऱ्यांच्या जनतेत चालुक्यांची दहशत पसरली. रत्नागिरी महाड जिंकल्यामुळे मोऱ्यांच्या राज्याचे तुकडे झाले होते. महाडच्या दक्षिणेकडचा सर्व भाग कीर्तिवर्मनला जिंकता आला. पावसाळा जोर धरायला लागला तर संपूर्ण दक्षिण कोकणात वराह ध्वज फडकत होता. पुढील भागात बघूया महाराष्ट्राचं आक्रमण. पाहत राहा, ऐकत राहा. एक होता परमेश्वर. धन्यवाद.